नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या टॉपिक्सवर चर्चा करत असतो. ट्रेडिंग विषयी काही स्ट्रॅटेजीज, टेक्निकची चर्चा करत असतो. परंतु आज आम्ही आणखी अशी साईट आपल्यासाठी सांगणार आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा ॲनालिसिसचा पार्ट येतो, तर चांगलं ॲनालिसिस कसं करावं, चांगल्या कंपन्या कशा शोधाव्या, त्या कंपन्यांमध्ये काय पाहावं आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी वेळामध्ये विदाऊट पैसा देता कुठे पाहता येतील. आणि आम्ही हे सगळं करत असताना आम्हाला एक छान साईट सापडली. याच्यामध्ये ॲक्च्युली झिरोदाची त्यांनी एक पावड केली. तिजोरी फायनान्सेस आहे, त्यांनी एक तिजोरी नावाचे त्यांचं ॲप आहे आणि ते झिरोशी कोलॅबरेट केलेलं आहे त्यांनी. पण इथे काय बघायचं, कसं बघायचं मी सगळं सांगतो. संपूर्ण व्हिडिओ पहा, इंटरेस्टिंग असेल. फंडामेंटल असू द्या, टेक्निकल असू द्या, चांगले स्टॉक पिक करायला ज्यांना शिकायचं आहे त्यांना ह्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी गोष्टी इन डिटेलमध्ये शिकूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील. आता तुम्ही जेव्हा या साईटवर जाल, त्याच्यासाठी मी खाली ऑलरेडी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्टली ह्या साईटला येऊ शकता. म्हणजे चुकीच्या ठिकाणी जाणार नाही. समजा काही लोक म्हणतील अरे आमच्याकडे झिरोदाच नाही आहे, त्याची पण लिंक मी खाली दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला क्विकली याच्याशी कनेक्ट होता येईल याच्यामध्ये. ओके, आणि आमच्याशी कनेक्ट होता येईल याच्यामध्ये. महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर आम्ही जेव्हा याच्यामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. तुमच्या आवडीचा स्टॉक तुम्ही सर्च करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरचा स्टडी करू शकता. आता पहिली गोष्ट याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर इथे वेगवेगळे सेक्टर्स येतात. म्हणजे 27 सेक्टर इथे दिलेले आहेत नॉर्मली. ओके, मग आता 27 सेक्टर काय, तर नॉर्मली 45 सेक्टर आहेत त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये जे काही टॉपचे मेन सेक्टर्स आहेत 27 सेक्टरमध्ये, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या ॲड केल्या. समजा याच्यामध्ये मी गेलो एव्हिएशनमध्ये, तर मला कळेल अरे एव्हिएशनमध्ये नॉर्मली कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये इंटरग्लोबल आला, GMR आला, स्पाइसजेट, अमुक तमुक अशा कंपन्यांची नावं येतील. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यांचं मार्केट कॅप किती आहे, त्यांचा PE रेशो किती आहे, ते थोडक्यामध्ये येईल. आता आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट, तर मला फक्त सेक्टरमध्ये जाऊन स्टॉक नाही बघायचं, आपल्याला एखाद्या मोर स्पेसिफिक कंपनीचा स्टडी करायचा आहे. असं समजूया की आता XYZ समजा एक इंटरग्लोब एव्हिएशन आहे, हिचा मला स्टडी करायचा. जेव्हा मी त्या कंपनीवर क्लिक करेन, मला क्विकली दाखवेल याच्यामध्ये ह्याची प्राइस काय आहे. आता हे फीचर का छान आहे, तर रिसेंटली 14 मेच्या आसपास 2025 मध्ये ह्याला लॉन्च केलेलं आहे त्यांनी, आणि काही अपग्रेड व्हर्जनमध्ये. ऑलरेडी हे होतं, पण नवनवीन गोष्टी मी तुम्हाला इथे सांगायचं काम करतो. इथे त्याच्यानंतर नाही येईल नॉर्मली लार्ज कॅप आहे का, कंपनीची काय साईज आहे, तर लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येते. महत्त्वाची गोष्ट इथे कंपनीची माहिती. आता आणखीन गोष्ट, PE स्टॉकचा आणि सेक्टरचा PE यांचं क्विक कॉम्बिनेशन जे असतं ना, ते समजायला सोपं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की अरे स्टॉक स्वस्त आहे का महाग आहे ॲज पर PE रेशो, तर तो इंडस्ट्रियल PE पेक्षा महाग वर असेल तर आपण म्हणतो की थोडं ओव्हर व्हॅल्यूड आहे. हे तुम्हाला इथे क्विकली समजतं. प्राइस टू बुक रेशो काय आहे हे पण याच्यामध्ये क्विकली समजायला सोपं जातं. कंपनीचा ROE असेल, EBITDA असेल, याच्यामध्ये ROC EPS हे महत्त्वाचे फॅक्टर जे गरजेचे असतात याच्यामध्ये, हे आपल्याला क्विकली समजायला सोपे जातात. प्लस ह्याचा बेनिफिट काय होतो, हा स्टॉक आता 52 वीकच्या जवळ आहे का 52 लोच्या जवळ आहे हे तुम्हाला क्विकली समजतं. म्हणजे हा एक शो करतो अरे हा 52 वीकच्या आसपास ट्रेड करतोय, म्हणजे एक तेजीत आहे, हे थोडं समजायला सोपं जाईल. आता आणखीन याच्यामध्ये खूप छान फीचर्स आहेत. मला हे फीचर थोडं जरा एक ह्यांच्यामध्ये वेगळं वाटलं. शेअर प्राईस म्हणजे काय, आता बघा आपण हा स्टॉक चेक करतोय, तर आता हा जो स्पेसिफिक स्टॉक आहे, इंडेक्स जसं निफ्टी 50 आहे, तर हा नॉर्मली निफ्टी 50 इंडेक्स इथे कम्पेअर करून दाखवतात. तुम्ही दुसऱ्या एखाद्या कंपनीत गेला, स्मॉल कॅप असेल तर तो त्याच्याच दाखवेल. म्हणजे काय, मी याच्यावर फक्त क्लिक केलं की हा काय करेल, ॲज पर निफ्टी 50 हा कसा परफॉर्म करतोय हे याच्यामध्ये शिकायला मिळतं. आता आणखीन एक गोष्ट, TGI म्हणजे काय, तर त्यांनी आणखीन एक इंडेक्स याच्यामध्ये बनवलाय. तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर समजेल की हा इंडेक्स एक तयार केलं त्यांनी मार्केट कॅप आणि रिव्हेन्यू एक्सपोजर ह्या सेक्टरमधल्या कंपन्यांचं घेऊन तिजोरी फायनान्सने तयार केलेला आहे. मग तुम्ही जेव्हा याच्यावर क्लिक करता तर तो दाखवतो ॲज पर इतर कंपन्यांचा विचार करता ह्या सेक्टरच्याच हा वेल परफॉर्म करतोय का डाऊन परफॉर्म करतोय. आहे ना बेस्ट थिंग. म्हणजे निफ्टी 50च्या तुलनेत किंवा त्या जो कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही बघित असलेला स्टॉक इन हे तुम्हाला क्विक कंपॅरिझन करता येतं आणि थोडी क्लिक मिळतं. अरे बाबा हा स्टॉक ओके की नाही, ओके परफॉर्म कसा करतोय, अल्फा जनरेट होतोय का नाही याच्यामध्ये. ओके, आता मित्रांनो हे एक फीचर झालं याच्यामध्ये. आता आणखीन काय बघायचं सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला वगैरे चार्टमध्ये गेला. आता महत्त्वाची गोष्ट कसं असते, एखाद्या कंपनीची बातमी बाजारात येते, आपल्याला माहीत असतं का, नसतं माहीत. आपल्याला इतर इकडे येऊन कोणतरी सांगतं, पण शहिंशा न करता लोक ट्रेड घेतात आणि परत खड्ड्यात अडकतात. आमचं काय म्हणणं, इथून पुढे काही न्यूज आली, इथे कंपनीचं नाव टाकलं तर तुम्हाला याच्यामध्ये कळेल की कंपनीचे सध्या रिसेंटली काही इव्हेंट्स झालेत का याच्यामध्ये, बरोबर. त्या इव्हेंट्समध्ये तुम्हाला कळेल, समजा अमुक रिझल्ट झाले, काय झालं, किंवा कंपनीला एखादा डील मिळाला, ते कुठे कळेल, जावा याच्यामध्ये कॉर्पोरेट ॲक्शनमध्ये. इथे कळतं की बाबा कंपनीने काय केलं का याच्यामध्ये, क्वार्टरली रिझल्ट कसे आलेत, काय आलेत, अशी सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये क्विकली मिळायला सोपी जाते. ओके, आता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघत असता, याच्यामध्ये खाली जेव्हा तुम्ही येताल, ओके, शिफ्ट करायला सगळ्या गोष्टी आजही
छान येतील. त्याच्यानंतरनं मोर लार्ज कॅप आयडियाज, म्हणजे कंपन्याचे याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर लार्ज कॅपमधले ॲडिशनल आयडिया काय आहेत, प्रमोटरचं बाईंग कुठे होतं याच्यामध्ये, कॅपेक्स काय आहे, सुपरस्टार इन्व्हेस्टर्स कुठले आहेत, अशी बरीच माहिती याच्यामध्ये असते. ओके, पॉप्युलर जे काही नॉर्मल गोष्टी अशा याच्यामध्ये येतील. आता महत्त्वाच्या गोष्टींकडे येतो मी थोडं. ओके, आता ही जनरल माहिती झाली. आता त्याच्यानंतर आपण जाऊया कंपनीचं, मला थोडं फायनान्शियल चेक करायचं आहे. याच्यावर क्लिक करा. फायनान्शियलवर क्लिक केलं तर हे थोडं आहे ना, असे बार्स येतात ना, तुम्हाला समजायला सोपं जातं. कसं काय, आता इथे जर आपण बघितलं तर नॉर्मली बघा, एक 3 वर्षाची समरी आली, 22, 23, 24ची. आता याच्यामध्ये हा दाखवतोय की अरे हा रिव्हेन्यू याचा वाढतोय का कमी होतोय, तुम्हाला अंदाज येईल ना बघितल्या. अरे 22 साली होता, त्याच्यापेक्षा 23ला वाढला आणि 24ला त्याच्यावरती गेला, म्हणजे हा योग्य रीतीने चाललेला आहे. प्रॉफिट जर बघायला गेले तर 22ला नव्हते. ओके, त्याच्यानंतर ना प्रॉफिट थोडे मायनसमधून कमी मायनस राहिले आणि ॲक्च्युली 2024मध्ये तो प्लसमध्ये आला. दॅट्स इट. म्हणून तर तो पळतोय. तुम्हाला जेव्हा टेक्निकल आणि फंडामेंटलचं तुम्ही कॉम्पॅरिझन करायला जाता, इथे सोपं जाणार आहे. ओके, आता याच्याबरोबर जाऊ आपण रिव्हेन्यू मिक्स, ज्या इतर गोष्टी आहेत. आता सगळ्यात मला एक गोष्ट काय आवडली याच्यामध्ये, की रिव्हेन्यू मिक्स म्हणजे काय, आता समजा हा इंडिगो आहे, तर याचा प्रोडक्ट वाईज कसा रिव्हेन्यू त्याला येतो, म्हणजे बाबा पॅसेंजर सर्व्हिसेस 93.77% टोटल रिव्हेन्यूची इकडून येतात, म्हणजे 94 पकडा. कार्गो सर्व्हिसेस, बरोबर आहे ना, म्हणजे जे काही मोठे मोठे प्रोडक्ट शिप केले जातात त्यांच्यामधून, तर त्याच्यामधून जवळपास 2.5% आणि छोट्या मोठ्या गोष्टी म्हणून 3.63%, म्हणजे मेन आहे पॅसेंजर सर्व्हिस बिझनेस. याच्यात उद्या काही घडामोडी झाल्या तर कंपनीवर इम्पॅक्ट पडणार आहे. आता आणखीन एक गोष्ट, आता हे पाहिलं आपण याच्यामध्ये प्रोडक्ट वाईज, पण लोकेशन वाईज पाहिजे असेल तर इथे क्विकली पाहता येते आपल्याला. म्हणजे काय, याच्यामध्ये इंडियामध्ये कंपनीचा बिझनेस किती बाबा, 75.41, म्हणजे अप्रॉक्स 76च्या आसपास. रेस्ट ऑफ वर्ल्ड म्हणजे जगामध्ये पण इंडिगोचे फुटप्रिंट्स आता दिसायला लागलेले आहेत. तर इतर म्हणजे बाहेरच्या देशांमधून, भारत सोडून जवळपास 21.32% बिझनेस येतो याच्यामध्ये, आणि इतर छोट्या मोठ्या ठिकाणून त्यांना 3.27%. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आम्हाला याच्यामध्ये सापडली, जी आपल्या प्रत्येकाला कामाला येणार आहे. तसेच याचबरोबर मोर इन्फोवर जेव्हा तुम्ही क्लिक करा तेव्हा ॲडिशनल माहिती मिळायला सुरुवात होईल तुम्हाला याच्यामध्ये, म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे असेल. आता बऱ्याच वेळेला कंपनीचे प्रमोटर वगैरे याची माहिती नसते. क्विकली बघा, शेअर होल्डिंगला क्लिक केलं आपण तर प्रमोटर असेल, त्यांची किती हिस्सेदारी, FIs, DIs आता मागच्या 3-4 वर्षामध्ये वाढली का कमी झाली आहे हे समजायला सोपं जातं. याच्यामध्ये कंपनीच्या प्रमोटर्सने काय प्लेजिंग केलंय का ते पण कळतं, जो महत्त्वाचा घटक असतो याच्यामध्ये. आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये कळतं. रिटेलर काय, अमुक तमुक, आणि डिटेल शेअर होल्डिंगला गेले तर अजून डिटेलमध्ये दिसेल. ओके, ते तुम्ही नंतर टेस्ट करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेला एखाद्या स्पेसिफिक सेक्टरमधला एखादा स्टॉक एखाद्याला खूप आवडत असतो, पण आम्ही नेहमी म्हणत असतो अरे एक स्टॉक आवडतोय ना, ॲटलिस्ट त्याच्यासारखा दुसरा चेक करून बघा. आणि जेव्हा हे करायला जातो तेव्हा तुम्हाला असं कळतं की अरे याचे कॉम्पिटिटर कोण आहेत, समजा इंडिगो, स्पाइसजेट, ओके, किंवा जे काही इतर कुठल्याही सेक्टरमध्ये बघताय तिथे. मग याच्यामध्ये 1 इयर रिटर्नमध्ये कोण पॉझिटिव्हमध्ये, तुम्हाला लगेच कळतं की अरे इतरांपेक्षा ही कंपनी काहीतरी वेगळी करते का खराब परफॉर्म करते, पटकन समजायला सोपं जातं. मग महत्त्वाचे घटक आहेत, ह्या कंपनीचं मार्केट कॅप किती, 1 वर्षाचं रिटर्न किती, पी काय, ROC काय, डेट टू इक्विटी रेशो काय, म्हणजे जेणेकरून तुमचं जे क्विक ॲनालिसिस असतं ना, 100 गोष्टी बघण्यापेक्षा 4-5 गोष्टी बघा, क्विक ॲनालिसिस करा आणि डिसिजन घ्या, हे समजायला सोपं जाईल. याच्यानंतर आम्हाला हा एक फीचर चांगला वाटला का, तर बऱ्याच वेळेला आपण कुठेही व्हिडिओजमध्ये ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फक्त कंपनीची चांगलीच माहिती दिली जाते. नाण्याला जशा 2 बाजू तशा प्रत्येक बिझनेसला 2 बाजू आहेत. बिझनेस काही अँगल चांगला असेल, काही अँगलने चुकीचा असेल, कारण त्या गोष्टी कदाचित भविष्यात बिझनेसला खड्ड्यात घेऊन जायला कमी नाहीत करणार. मग जेव्हा मी ह्या फॉरेन्सिक्सवर जातो याच्यामध्ये, तर हा सांगतो की पॉझिटिव्ह फॉर दिस कंपनी, म्हणजे ह्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह गोष्टी किती आहेत, तर हा सांगतो 8 आहेत. निगेटिव्हसाठी कंपनी किती आहेत, 8 गोष्टी आहेत की ह्या कंपनीसाठी निगेटिव्ह आहेत. न्यूट्रल किती आहेत, 1 आहे. आणि इन्सफिशियंट डाटा याच्यामध्ये काय नाही. मग आता आपण काय करायचं, त्याच्यामध्ये समजा डिटेल पाहिजे आहे बाबा मला, मी याच्यावर क्लिक केलं की हा अजून हे काय करेल, याच्यामध्ये सगळी माहिती अजून डिटेलमध्ये दाखवेल आणि हा फीचर सगळ्या ठिकाणी तुम्हाला मिळतो. ओके, आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अजून सांगेल, याच्यामध्ये हे जे करायचं आहे ना सगळ्यांना, तर हे सगळं तुम्हाला झिरोदामध्ये करायचं आहे. आता ज्यांच्याकडे झिरोदा नाही त्यांच्यासाठी मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन काही डिटेल तुम्हाला पाहिजे असेल, शिकायचं असेल, आता काय होतं, झिरोदाच्या सपोर्ट टीमला लावलं तर तुम्हाला सगळं शिकवत नाही बसणार, पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये गाईड करू जर तुमचं डीमॅट अकाउंट आमच्या थ्रू असेल तर. आणि महत्त्वाची गोष्ट, हे अजून डीपमध्ये शिकताय म्हणून एक स्पेशल फ्री कोर्स पण मी बनवला आहे, तो पण तुम्हाला याच्यामध्ये फ्रीमध्ये मिळेल. ओके, आता मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट मी पाहायला आली की याच्यामध्ये काय काय कंडिशन आहे. समजा 8 गोष्टी मला पॉझिटिव्ह दिसतात याच्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टी न्यूट्रल दिसतात याच्यामध्ये, तर हे तुम्हाला याच्यामध्ये, म्हणजे मी जर याच्या व्ह्यू मोरमध्ये गेलो तर याच्यामध्ये 8 गोष्टी पॉझिटिव्ह कुठल्या आहेत, याच्यामध्ये निगेटिव्ह कुठल्या आहेत याच्यामध्ये, म्हणजे अकाउंटिंगमध्ये, ऑदर इन्कम, हे तुम्हाला क्विकली
समजायला सोपं जातं. ग्रीन डॉट म्हणजे बाबा ओके ओके गोष्ट आहे, इतर गोष्टी काय त्याच्यामध्ये. म्हणजे काय होतं बघा, कुठलाही बिझनेसमध्ये डोळे झाकून आजपासून आपण कोणीही पैसे लावायचे नाहीत. आधी इकडे या, ह्या बिझनेसला चेक करा आणि त्याच्यानुसार आपल्या प्रत्येकाला पुढे जायचं याच्यामध्ये प्रयत्न करायचा आणि बाकीचं बरंच सगळं याच्यामध्ये येतं. तुम्ही एकदा वरच्या लेवलला गेले याच्यामध्ये तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे इन डेप्थमध्ये समजायला सोपी जाणार आहे. ओके, कस्टम फायनान्शियल, क्विक गोल, क्विक व्ह्यू, याच्यामध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न, एव्हिएशन वगैरे वगैरे अगदी सगळं डिटेलमध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहता येतं. आहे ना छान याच्यामध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर ही सगळं आपल्याला जिरुदाबाई तिजोरी हे त्यांचं जे काही कोलॅबरेशन आहे त्यांनी आपल्या सर्वसामान्यांसाठी एक फीचर आणलेलं आहे. आम्हाला असं वाटलं चला मराठीमध्ये पण तुम्हाला सांगावं, असं माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने थोडं ॲनालिसिस करा. कुठलंही अंदाधुंद डोळे झाकून कंपनीत पैसे लागण्यापेक्षा डोळे उघडे ठेवा. ह्या गोष्टी बघा, समजल्या तर वेल अँड गुड आहेत, नाही समजलं तर कसं पाहायचं हे तुम्हाला आम्ही शिकवणार आहे जर तुम्ही आमच्याशी कनेक्टेड असाल तर. आशा करतो मित्रांनो आम्ही जो आज तुम्हाला फीचर डिटेलमध्ये शिकवला समजला असेल. तुम्हाला यातलं कुठलं फीचर आवडलं बरं? प्लीज आम्हाला सांगायचं काम करा, जेणेकरून ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील आम्हाला समजेल की अरे चला ही गोष्ट तुम्हाला ॲटलिस्ट समजते, जी गोष्ट नाही समजणार एखादा स्पेशल व्हिडिओ आपण त्याच्यावर घेऊन येऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट, आता व्हिडिओ जर आवडलाच आहे ना आणि आपल्या कमीत कमी 5 मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच भन्नाट इंटरेस्टिंग डिटेल व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.